प्रथमतः सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी पोलीस अधीक्षक माननीय अतुल कुलकर्णी साहेब सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून विकसित गाव अभियानांतर्गत जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ या ठिकाणी आपण करत आहोत। तर आज सोमवार दिनांक 19 मे रोजी या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ करकम व करकम पोलीस स्टेशनचे सहकार्य या ठिकाणी लाभत आहे। तर प्रथमतः सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले। रोटरी क्लबचे अध्यक्ष माननीय रोटरीयन डॉक्टर अक्षय मोरे, त्याचप्रमाणे करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय सागर कुंजीर साहेब, निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी नानासाहेब कदम, त्याचप्रमाणे आमचे प्रोजेक्ट हेड रघुनाथजी जाधव साहेब आणि आपले पोलीस पाटलांचे अध्यक्ष म्हणा कार्य तालुका अध्यक्ष नानासाहेब शिंदे आणि सर्व पोलीस कर्मचारी आणि उपस्थित नागरिक हो। म्हणजे यानंतर होईल राष्ट्रगीत होईल, तर सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उपस्थित राहायचे, उभं राहायचे। गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल वंग, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंग, तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे, गाये तव जय गाथा जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय, भारत माता की जय। यानंतर आपण या जलतारा खाद्याचं आपण पूजन करूया आणि नंतरचा कार्यक्रम करूया। टाकावं लागते ह्याच्यातलं पाणी बाहेर पडणार। तुम्ही घ्या ना, तुम्ही घ्या। मागे तुम्ही घ्या, तुम्ही हातात नारळ घ्या। हो मागे देतो ते सगळं घ्यायचे नाही, ते खड्डा पाहिजे। प्रथमतः करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय सागर कुंजीर साहेब यांचा सत्कार आमच्या रोटरी संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शांतकुमार मोरे यांनी करावा असे त्यांना विनंती। धन्यवाद। यानंतर निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी माननीय नानासाहेब कदम तात्यांचं करू द्यावं यांचा सत्कार आमच्या रोटरीचे माजी अध्यक्ष धनंजय बापू इदाते यांनी करावा अशी त्यांना विनंती। तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे
आपले पोलीस पाटील यांचा अध्यक्ष यांचा सत्कार आमच्या रोटरीचे संजय दुधाने आबाईने करावा असताना विनंती करतो. सुनील दुधाने सुनील दुधाने म्हणते सगळ्याचे त्या रोड होतो एक कोणतरी आपल्याकडं येस या तुम्ही आणि यानंतर आमच्या रोटरी प्रोजेक्ट हेड मान्य रघुनाथजी जाधव साहेब ह्यांचा एक करू द्या सत्कार. हां. हां. कदम साहेब यांचा सत्कार नाही हे आता शेळके साहेब यांचा सत्कार या ठिकाणी आमचे रोटरी प्रोजेक्ट हेड माननीय रघुनाथजी जाधव साहेब हे करीत आहेत. हा आमचे ते दोन एक चेअरमन आहेत आमचे सेवानिवृत्त पोलीस किसान संघाचे राजोबा पाटील आणि राजाभाऊ पाटील आणि हनुमंतराव मान. हनुमंतराव माने. राजाभाऊ या पुढं. डॉक्टर यांचा या ठिकाणी सत्कार राजोबा डॉक्टर पाटील. अक्षय मोरे हे करीत आहेत. ये भैया मध्ये येऊन बस. हनुमंत माने व्हाईस चेअरमन पोलीस किसान एवढं म्हणलं चालतं. पोलीस किसान व्हाईस चेअरमन हनुमंतराव माने साहेब यांचाही सत्कार या ठिकाणी रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर अक्षय मोरे हे करीत आहेत. धन्यवाद या ठिकाणी सर्व मान्यवरांचे. यानंतर या कार्यक्रमाविषयी एक प्रास्ताविक आणि मनोगत व्यक्त करतील रोटरीचे अध्यक्ष माननीय श्री अक्षय कुमार मोरे. नमस्कार. आपल्या सर्व पोलीस अधिकारी असतील, माझे रोटरीचे सदस्य असतील, तात्या असतील, माझे मित्र नानासाहेब कदम सर कदम असतील. गेल्या 8 वर्षाला मी रोटरीसोबत कार्य करतो. त्यावर्षी मी अध्यक्षपदाची धुरा घेतलेले. आमच्या रोटरीनं कर्कमध्ये खूप सारे प्रोजेक्ट केलेले आहेत. जसं की तुमच्या कर्कम पोलीस स्टेशनच्या समोर जे बस स्टॉप आहे त्या बस स्टॉपचं पूर्णपणे रिनोव्हेशन, त्याचे पूर्ण वरचा पत्रा, खालची पत्ती सर्व रोटरीनं केलेलं आहे. त्यानंतर पुन्हा त्याच्या पाठीमागे त्यानंतर त्या पाठीमागं बाथरूम आहे ते सचिन अंकलनी बांधलेलं आहे. आम्ही दरवर्षी खूप सारे प्रोजेक्ट करतो. आमच्या रोटरीचे एरिया फोकस 7 आहेत. जसं डिसीज प्रिव्हेन्शन असेल, एन्व्हायरमेंट असेल, त्यानंतर तुमचं वॉटर सॅनिटेशन असेल किंवा कम्युनिटी हेल्थ वेस्ट प्रोजेक्ट असतील. अशा खूप साऱ्या एरियामध्ये आम्ही काम करतो. आजचा जो प्रोजेक्ट आहे तो आमचा एन्व्हायरमेंट या विषयामध्ये येतो. हा प्रोजेक्ट करताना सर्वप्रथम नानाने संपर्क साधला. नाना म्हटले आपल्याला असा प्रोजेक्ट करायचा आहे, तुमचं रोटरीचं खूप मोठं कार्य आहे. ठीक आहे करूयात, तुम्ही तारीख सांगा, वेळ सांगा, सगळ्या गोष्टी रेडी करून ठेवतो. त्यांनी लगेच सहकार्य केलं. आपले जे IPS आहेत अतुल कुलकर्णी सर, त्यांचा त्यांनी फोटो पाठवून दिला, बॅनर तयार केला. मी म्हटलं सागर कुंजे सरांना फोन कोण करणार, ते म्हटले मी करतो, म्हणून मी फोन करू शकलो नाही सर तुम्हाला. ती जबाबदारी पूर्णपणे मी नानासाहेब कदम सरांकडे दिली होती. हा प्रोजेक्ट खूप चांगल्या पद्धतीनं पार पडतोय. माझी फक्त एकच अपेक्षा आहे, जी फक्त तुमचं पोलीस डिपार्टमेंटच पूर्ण करू शकतं. आम्हाला एक प्रोजेक्ट करायचा आहे जो आहे तो वाहतुकीचे नियम, जे आत्ता 10वी पास होत आहेत किंवा 11वी पास होत आहेत, यांना नियम माहीत नाही आहेत, वाहतुकीचे नियम कसे असतात, काय असतात. तर त्याचा एक आपण प्रोजेक्ट अंबाजोशी हायस्कूलमध्ये एक 400-500 विद्यार्थ्यांसोबत करूयात. त्यासाठी जे काही नियम असतात, IPS नियम म्हणता ना तुम्ही, त्याचा एक पॉम्पलेट मी कुंजे सरांसोबत करून टायप करून आणि कर्कम पोलीस स्टेशनच्या अंडर ह्या गोष्टी आपण करूयात. एक चांगला अवेअरनेस प्रोग्राम होईल आणि आम्हालाही थोडंफार सामाजिक कार्य करता येईल. आमच्या क्लबची संख्या केवळ 12 आहे. एवढा असून सुद्धा प्रोजेक्ट एवढे छान करतो सर. आत्ता सुद्धा तुम्हाला जो प्रोजेक्ट दिसतोय ना, ह्यामध्ये फक्त 4 जण लागलेले आहेत आम्हाला करायला. 4 जणांनी मिळून एवढा सगळा प्रोजेक्ट अरेंज करून, YouTube लाईव्ह करून, कर्कमच्या क्लबच्या साईटवर तुम्हाला हा सगळा व्हिडिओ दिसणार आहे. तर ह्या गोष्टी आम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे पाळत.
आता माझे वडील पण डॉक्टर आहेत, मी पण डॉक्टर आहेत, तुम्ही पण वडील डॉक्टर सांभाळत त्यांच्या व्यस्त कार्यक्रमात ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी करत आम्ही ह्या गोष्टी करतो, कारण सामाजिक कार्य आवड आहे. आम्ही रोटरीमध्ये आतापर्यंत तरी अजूनही इथनं पुढेही राजकारण येऊन देणार नाही, पण आम्ही सर्वांचा वापर करून घेणार एवढं मात्र सांगू शकतो. तर आजच्या कार्यक्रमाला लाभलेल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो की तुम्ही आमच्या या छोट्याशा कार्यक्रमाला आलात. आमचं एवढं छोटंसं कार्यक्रम अत्यंत पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने पार पडाचा, त्याबद्दल सर्वांचा आभार आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नाही, तत्पूर्वी आपले कुंजीर साहेब थोडंसं मार्गदर्शन करतील. आदरणीय व्यासपीठ, रोटरी क्लबचे सर्व सदस्य, जाधव सर, कदम सर आणि सर्व सन्माननीय उपस्थित, आज या ठिकाणी आपण विकसित गाव अभियान च्या अनुषंगाने जलतारा प्रकल्पाचा आज शुभारंभ येथे केलेला आहे. आपले आदरणीय जिल्ह्याचे पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी सर, पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून किंवा यांच्या विचारातून हा प्रकल्प पुढे येत आहे. याच्यामध्ये संकल्पना अगदी छोटीशी म्हणजे साधी आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे फार कमी खर्चिक आणि एकदम साध्या पद्धतीचं हे हा म्हणजे प्रोजेक्ट आहे जलताराचा. सरांचं नेहमी आपल्याला वेळोवेळी ह्या ऑर्गॅनिक फार्मिंग संबंधित वेळोवेळी मार्गदर्शन किंवा त्यांच्या संकल्पना येत असतात आपल्या पुढे. सरांचं उद्देश म्हणजे सांगण्याचं म्हणजे अगदी तळमळीने ते सांगत असतात ऑर्गॅनिक फार्मिंग अगदी छोट्याशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी चांगल्या पद्धतीचं ऑर्गॅनिक फूड खावं, विदाऊट केमिकल, विदाऊट फर्टिलायझर, ऑर्गॅनिक ह्याच्या मार्फतीने तुम्ही स्वतःच्या कुटुंबापुरतं जरी तुम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग केलं त्याच्या माध्यमातून तुमचं कुटुंब हेल्दी राहणार आहे आणि त्याच्या आरोग्यावरती कोणते वाईट परिणाम होणार नाही. आणि जे तुमचं कुटुंब हेल्दी असेल तर तुमचं पुढचं म्हणजे बाकी सर्व गोष्टी तुमच्या आरोग्यमय राहतात आणि चांगल्या प्रसन्न तुमचं जीवनमान राहतं. त्या अनुषंगाने आपण प्रत्येक बहुतेक पोलीस पाटील च्या सर्व गावातील प्रत्येक 5-5 फार्मर्स आपण ते जोडून दिलेत ऑर्गॅनिक फार्मिंगच्या चळवळीच्या अनुषंगाने. त्यांच्यावरती पण हे चालू आहे, काउन्सिलिंग चालू आहे. आज आपण या ठिकाणी जलतारा प्रकल्पाच्या अनुषंगाने अगदी साधी छोटीशी म्हणजे संकल्पना अशी आहे की शेतकरी असतात, शेती असते किंवा आपले हे राहतं, त्याच्यामध्ये पाऊस पडतो, पावसाचं पाणी जमीन किती प्रमाणात शोषून घेते, त्यानंतर पहिले 25 सेंटीमीटर किंवा 1 फुटापर्यंत पाणी शोषलं जातं. त्याच्यानंतरचं पाणी शोषून घेण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो वाढत जातो, तर पाणी जमिनीत जात नाही, तर ते पाणी नंतर वाहतं पाणी होतं शेतातून. नंतर पुढे जास्त पाऊस झाला तर पुन्हा शेतातून पाणी रस्त्याला येतं किंवा जे प्रवाहाचे मार्ग आहेत त्याच्या मार्गाने पाणी छोटा नाला, ओढ्यानंतर नदी, नदीनंतर समुद्र, असा तो प्रवास आहे. तर हे पाणी पुन्हा समुद्रात जातं आणि पाणी जमिनीत मुरलं जात नाही जास्त. आणि आता आपण सध्या असं परिस्थिती बघतो की पूर्वीचं तुमचं 10-20 वर्षापूर्वीचं कर्कम आठवा आणि आजचं कर्कम आठवा, अगदी मोजकी एक 20-30% बागायती शेती असेल अंदाजच सांगतो, आणि आता त्याच्या बघा 20-30% फक्त शेती कोरडवाहू राहिली, म्हणजे 80% शेती तुमची ह्याच्यामध्ये रूपांतरित झालेली. त्यामुळे पाण्याचं पण देखील वापर तितकाच होत आहे. दुसरी गोष्ट अशी की जरी आता मागचा हंगाममधला पावसाचा बघितला तर सुरुवातीचा जो हंगाम म्हणजे पावसाचा होता, म्हणजे जून-जुलैपर्यंत पाऊस खूप चांगला पडला. त्याच्यानंतर जो परतीचा पाऊस तुम्हाला अपेक्षा असते की आपल्या ह्या भागामध्ये परतीचा पाऊस खूप चांगला पडतो, तो काही पाऊस झाला नाही. म्हणजे जमिनीमध्ये शेतामध्ये मूळ पाणी येणार होतं ते काही आलं नाही. उजनीचं धरण भरलं होतं, त्यामुळे जो पाणी पुरवठा खूप झाला व्यवस्थित सुरळीत, म्हणून ती टंचाई आपल्याला जाणवली नाही. एकंदरीत पाऊसमान नसेल किंवा हे नसेल तर पूर्ण दुष्काळाला आपल्या तोंड सामोरं जावं लागतं. तर हे अगदी तुमचं शेत 1 एकराचं शेत असेल तर उतार पाहून, जमिनीचा उतार पाहून अगदी एक चांगली जसं हा बघा 5x5चा साधारण शोष खड्डा काय आहे, तर हा खड्ड्यामध्ये नंतर आपण मुरुम आणि दगड आणि मुरुम हलकासा दगड भरून ते बंद करून घ्यायचं आहे. आणि जे येणारं पाणी, पावसाचं पाणी ते त्यात जाणार आहे आणि साठणार आहे, म्हणजे मुरत राहणार आहे, जेणेकरून तुमच्यासोबत तिथे असेल
जवळपास आजूबाजूला पुढे बोर असेल, विहीर असेल, तर त्याच्या पाणी पातळीमध्ये लगेच तिथं वाढ होणार आहे. अगदी सोपी आणि साधी आणि कमी खर्चिक संकल्पना आहे. फक्त तुम्हाला तुमच्या शेताच्या अनुषंगाने खड्डे घ्यायचे आहेत आणि दगडाने भरायचे, जेणेकरून येणारं पावसाचं पाणी त्यात साठेल आणि मुरत राहील. जास्तीत जास्त पाणी मुरवण्यासाठी ह्यातून प्रयत्न करायचे. आणि जर असं आपण तुमच्या तिथे केलं, शेतामध्ये केलं, तर त्यातून तुमच्या तिथल्याच जमिनीतील बोरला, विहिरीला पाणी वाढणार आहे आणि त्याचा फायदा तुमच्याच आर्थिक म्हणजे ह्याच्यामध्ये होणार आहे, उत्पन्नात होणार. अशा स्वरूपाचा हा कन्सेप्ट आहे. आणि रोटरी क्लब मार्फतीने वेळोवेळी मी त्यांनी डॉक्टर साहेबांनी मला रोटरी क्लबची जबाबदारी डॉक्टर यांच्याकडे असले, त्यांनी वैद्यकीय क्षेत्राशी नेत्र तपासणी म्हणा किंवा कॅन्सर तपासणी म्हणा, असे वेगवेगळे त्यांनी उपक्रम राबवलेले आहेत. त्यांनी आपल्याला सांगितलं की आपण म्हणजे ट्रॅफिकच्या अनुषंगाने एक कार्यक्रम घ्यायचा आहे. त्यासाठी आमचं 100 नाही 200% किंवा 1000% म्हणलं तरी आमच्याकडून तुम्हाला हो आहे. आपण खूप चांगलं एक नियोजन करून जे मुलं असतील, तरुण मुलं असतील, युवक असतील, त्यांच्यासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम ऑर्गनाईज करू. मागच्या वेळेस ह्याच कार्यालयात आपण एक वर्षापूर्वी रस्ते सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत एक कार्यक्रम घेतला होता. खूप चांगला प्रतिसाद त्याला. म्हणजे आपल्याकडे हा जो पंढरपूर टेंभुर्णी महामार्ग आहे, अगदीशी रस्ता खूप चांगला आहे, पण रुंदीकरण नसल्यामुळे त्याच्यावरती अपघाताचं प्रमाण देखील आहे. अगदी किरकोळ कारणांमुळे अपघात होत असतात. आणि ह्याच्यामध्ये असं दिसतं की 4 व्हीलर्स किंवा ट्रक्स अवजड वाहतूक आहे ते होत असते, पण जे 2 व्हीलर्स मोटरसायकल जे असतात हे आपल्या परिसरातलेच असतात, स्थानिक नागरिक असतात. मग ते थोडंसं अपघातात म्हणजे जीवित दुखापत पण होत आहे. तर ते प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी किंवा त्यात अवेअरनेस येण्यासाठी आपण अशा पद्धतीने एक चांगला कार्यक्रम अगदी तुमच्या आषाढी वारीच्या अगोदरच ऑर्गनाईज करू आणि पूर्तता देऊया. आणि आज या ठिकाणी संयुक्तपणे आपण जो कार्यक्रम हे केला त्यासाठी कर्कम पोलीस स्टेशन आभार व्यक्त करतं आणि शुभेच्छा देखील देतो. आणि आपण पोलीस पाटील किंवा गावोगावामध्ये ही मेसेज देऊन अशा पद्धतीचं करण्यासाठी सर्वांना प्रेरित मत व्यक्त करतील. माझा परिचय नसलेले हात वर करा बा. कोण कोण आहेत? कोण आहे? मला ओळखत नाही असं कोण आहे का पोलीस खात्यातलं? ठीक आहे, हात वर नका करू. मी सेवानिवृत्त DYSP भांगे अण्णा, मी खास दोस्त आहे सांगायचं. ओके. तर नेमकं आजचा हा प्रकल्प, हे प्रोग्राम आपण का आयोजित केलेला आहे त्याच्याविषयी थोडंसं विस्तारित आपल्याला 2 मिनटं मी बोलणार आहे या ठिकाणी. तर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, उद्घाटक आदरणीय कुंजीर साहेब, ज्यांनी हा प्रकल्प राबवण्याचं ठरवलं, ते रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर मोरे सर, त्याचबरोबर माझे स्नेही आदरणीय तात्या, परत डॉक्टर मोरे साहेबांचे वडील तेही डॉक्टर मोरे रोटरियन्स, आमचे पोलीस संघटनेचे अध्यक्ष शिंदे साहेब. आणि कर्मचाऱ्याला मला सांगायला आनंद वाटतोय की आपण पंढरपूरला सेवानिवृत्त पोलीस किसान बहुउद्देशीय सहकारी संस्था मर्यादित पंढरपूर नावाची एक संस्था स्थापन केली. आणि आता आपण 7,000 पोलीस शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतोय गेल्या 1 वर्षापासून. गेल्या वर्षी त्याचं आपण अधिवेशन घेतलं होतं. दुसरं अधिवेशन आता कर्कमला होणार आहे 5 आणि 6 तारखेला. ओके. तर त्या संस्थेचे चेअरमन राजाभाऊ पाटील, व्हाईस चेअरमन आमचे हनुमंतराव माने, आणि उपस्थित सर्व माझे कर्मचारी बांधव आणि सगळे ग्रामस्थ. आता नेमका हा प्रकल्प पोलिसांकरवीच का राबवायचा हा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असेल, किंवा जे यूट्यूबवर ते आता ऐकत असतील त्यांनाही वाटलं असेल की हे काम पोलीस का करतायत. ओके. तर त्याचं कारण असं आहे, समाजाला दिशा दाखवणारी 2च माणसं आहेत. समाजाला दिशा दाखवणारी 2च माणसं आहेत ज्यांच्या हातामध्ये दंड आहे. एक संतांच्या हातात दंड आहे आणि दुसरं आमच्या पोलिसाच्या हातात दंड आहे. म्हणून ही 2 माणसं समाजाला दिशा दाखवण्याचं काम करतात. आणि अशा प्रकारचं एक संत व्यक्तिमत्व आमच्या महाराष्ट्र पोलीस दलात आहे. त्याचं नाव आहे आदरणीय अतुल कुलकर्णी, IPS पोलीस अधीक्षक. सरांचा थोडक्यात परिचय सांगतो. सरांचं जे काही संगणकातलं प्रावीण्य असेल, त्याच्यानंतर ते IPS झाल्यानंतर त्यांच्या मामांकडे आणि त्यांच्या घरी असलेल्या शेतीतील समस्या त्यांच्या लक्षात आल्या आणि कृषीप्रधान भारत देशाच्या
या देशामध्ये असलेल्या शेती समस्या, शेतकरी समस्या त्यांनी विद्यार्थी दशेतच अनुभवल्या, म्हणून त्यांनी ठरवलं की मी IPS झाल्यानंतर माझ्या काळामध्ये पोलीस माझं काम करत असताना मी शेती आणि शेतकऱ्यांसाठी देखील काम करेल, म्हणून एक प्रकारचा हा शेतकऱ्यांचा मसिहा आहे. दुसरा मुद्दा त्यांचा आणि माझा परिचय 4 वर्षापूर्वी झाला, ज्यावेळेस भंडाराला सर ॲडिशनल SP होते त्यावेळेस, आणि आपल्या धाराशिवला SP म्हणून आले त्यावेळेस, आणि नंतर इथं झाला. मग सरांचे जे काही आराखडे होते ते आपल्या कृषीप्रधान भारत देशाच्या अर्थव्यवस्थेला नया आयाम देण्याचं, आणि तेच काम मी आणि रघुनाथ साहेब गेली 10 वर्ष करतोय. रघुनाथ साहेबांनी पण आज फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून एवढा मोठा प्रकल्प इथं उभा केला. गेली अनेक वर्ष ते इथल्या शेतकऱ्यांसाठी काम करतायत. मला एक आता ह्या प्राकर्षाने एक आठवतंय की ज्यावेळेस आपल्याकडे करकममध्ये दुष्काळ पडला होता, तर साहेबांनी तिथून चारा इथं आणला होता. ते मला आज आठवलं त्या निमित्तानं. म्हणजे अशा पद्धतीची कामं करणारी माणसं ज्यावेळेस समाजामध्ये राहतात, तर आता ज्या संक्रमण अवस्थेतून आपला भारत देश जातोय, ज्याप्रमाणे परकीय व्यक्ती शक्ती आपल्याकडे काही आक्रमण करू शकते, तर त्याचा खंबीरपणे जर काही प्रतिकार करायचा असेल तर आपले ते जय जवान करतात. परंतु या कृषीप्रधान देशाला जर पुढे न्यायचं असेल तर जय किसानची गरज आहे, आणि ती आता आपल्या माध्यमातून पूर्ण करतोय आपण. मग हा नेमका प्रोजेक्ट काय आहे, तर कृषी आणि ग्रामविकासाचा हा साधा सोपा प्रयोग आहे. ओके, आता सरांनी बऱ्यापैकी माहिती सांगितली की हा जलतारा प्रकल्प काय नेमका आहे. ओके, त्याच्यात फक्त थोडंसं एक 2 गोष्टी इन्व्हॉल्व करतो मी. याच्यामध्ये 4 लाख लिटर पाणी तुमचं जमिनीमध्ये मुरते एका खड्ड्यामध्ये, लक्षात घ्या. ओके, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हा प्रकल्प तुम्हाला कुठेही करण्यामध्ये कुणाचा मज्जाव नाही. तुमच्यापैकी माझे कर्मचारी बांधव जे शेती करतात, त्यांचे कुटुंब शेती करतात, अशा लोकांनी हात वर करा बरं. जवळजवळ सगळेच आहेत. ओके, तर माझी तुम्हाला प्रामाणिक इच्छा आहे, उद्या सगळे फोटो तुमच्या घरी एक खड्डा खोदून दगडाने भरलेला एक फोटो आला पाहिजे. असं जर आपण पूर्ण सोलापूर जिल्ह्यात राबवलं तर आपल्या SP साहेबांचं सोलापूर ग्रामीणचं नाव गिनीज वर्ल्ड बुकमध्ये नोंद होणार आहे, लक्षात घ्या. आणि एक मोठं राष्ट्रीय काम आपल्या हातानं होणार आहे. आणि याचा फायदा काय होतो ते सगळ्यात महत्त्वाचं सांगतो. सरांनी सांगितलं की जिथं पाणी उतार येतो वगैरे, हे सगळ्या गोष्टी कबूल आहेत. परंतु दिवसेंदिवस आपण ज्या पद्धतीनं शेती करतोय, रासायनिक पद्धतीचा अतिरिक्त वापर करतोय, त्याच्यामुळं जमिनीतल्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा होतोय आणि मोठ्या प्रमाणात जमिनीची नासधूस होते, पर्यावरणाला धोका पोचलाय. त्यासाठी आपली जमीन कायमस्वरूपी धारण क्षमता असलेली जमीन पाहिजे, त्याच्यामध्ये वापसा कंडिशन कायम पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर या प्रकल्पाशिवाय पर्याय नाही. आणि अतिशय साधा सोपा प्रकल्प जर आपल्या शेतात राबवला तर 12 महिने तुमच्या जमिनीची धारण क्षमता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता निश्चित वाढेल. म्हणून हा प्रकल्प आपल्याला करायचा. लक्षात आलं. आता हे सगळं करत असताना आता सरांनी सांगितलं ऑर्गॅनिक फार्मिंग वगैरे तर सरांचं म्हणजे SP सरांचं म्हणणं काय पडलं की हे सगळं जर आपल्याला राबवायचं असेल तर याला काहीतरी नाव दिलं पाहिजे आपल्याला. ओके, कुठला तरी प्रोजेक्ट आपल्याकडे पाहिजे. म्हणून सरांनी मिशन विकसित गाव अभियान नावाचं हा उपक्रम सोलापूर जिल्ह्यामध्ये राबवायचं ठरवलं. आता काही गावं, आपण करमाळा तालुक्यामध्ये 6 गावं आणि पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि बार्शी तालुक्यातील काही गावं आता आपण घेतलेली आहेत. त्या गावामध्ये आता हा प्रोजेक्ट आपण राबवतोय. पण परवा दिवशी जेव्हा SP सरांचं माझं बोलणं झालं तेव्हा असं ठरलं की मिशन विकसित गाव अभियान करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, तिथपर्यंत पोहोचायला वेळ लागतो. तर त्याच्याबरोबर जर आपण हा प्रकल्प राबवायचा ठरवलं, हा इंडिव्हिज्युअल प्रकल्प, वैयक्तिक प्रकल्प शेतकरी, आपले पोलीस अधिकारी, कर्मचारी हे निश्चित राबवतील. म्हणून आपण ह्याच्यावरती ठरलं की आता मिशन जलक्रांती 1 महिना 15 मे ते 15 जून म्हणून आता हा प्रकल्प आपण सगळ्या पोलीस स्टेशनला राबवतोय. मग सर मला म्हणाले की हे कळणार कसं सगळ्या पोलीस स्टेशनला. मग कुंजीर साहेबाची मला आठवण झाली. मला एकमेव माणूस असा आहे की सगळ्या जिल्ह्यात लगेच स्प्रेड होतं. म्हणून कुंजीर साहेबाला विनंती केली की म्हणलं आपण एक प्रकल्प इथं राबवू, आणि हेच व्हिडिओ आपण सगळ्या जिल्ह्यात आपल्या अधिकाऱ्याला पाठवले की त्यांच्या लक्षात येईल हे सोपं काम आहे म्हणून. आणि मग सगळ्या जिल्ह्याचे अधिकारी करतील. दुसरं या निमित्ताने मला सांगायचं आहे, हा प्रकल्प ज्यांनी संशोधन केलं, ज्यांनी विकसित केला ते पुरुषोत्तम डॉक्टर वायाळ नावाचे गृहस्थ आहेत, डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ. ओके, तर त्यांची 22 तारखेला आपण एक कार्यशाळा घेतली पंढरपूरला फेरी कॉलेजमध्ये. तर त्यावेळेस आता खरं तर या प्रकल्पाला 5,800 रुपये शासकीय अनुदान आहे. ओके,
परंतु अडचण अशी येते की ते शासकीय अनुदान भरायचं म्हणलं तर अर्ज करावा लागतो आणि अर्ज करायचं म्हणलं तर शेतकऱ्याला माहिती पाहिजे. या सगळ्या गोष्टी जरा अवघड असतात. पण त्याच्यासाठी सुद्धा आपण काही पर्याय काढले. आपण गावोगाव कॅम्प भरवतोय, कॅम्पच्या माध्यमातून फॉर्म भरून घेतोय आणि ते फॉर्म सबमिट करतो व्हिडिओकडं आणि व्हिडिओ आपल्या ग्रामसेवकाच्या मार्फत हे प्रोजेक्ट राबवत आहे. सध्या आपल्याकडे काही ठिकाणी चालू आहे. मग ही सगळी पद्धत, हे सगळं व्यवस्था जर शासनाशी निगडीत असेल तर शासनालाही कळलं पाहिजे की अशा तऱ्हेचा प्रकल्प आपल्याला राबवायचा आहे. म्हणून 22 तारखेला आपण सगळे जिल्ह्यातले BDOs, सगळे विस्तार अधिकारी, सगळे ग्रामसेवक, सगळे पोलीस पाटील, सगळे पोलीस कर्मचारी, त्याचबरोबर रोटरी, लायन्स असे जे काही स्वयंसेवी संस्था आहेत आणि शेतकरी यांचा एक कमीत कमी 5000 लोकांचा मेळावा आपण पंढरपूरला घेतोय आणि त्या माध्यमातून 15 जूनपर्यंत निश्चित आपल्याकडे जलक्रांती होईल. आणि दुसरा मुद्दा त्याच्या पुढे जाऊन मी असं ठरवलं, हे सगळं जे करतोय ना हे शासनाच्या काही काम गोष्टीने करतोय, एवढं लक्षात ठेवा फक्त. मग त्यांच्यापर्यंत हे काम गेलं पाहिजे की आम्ही असं केलंय. म्हणून माझा असा विचार आहे की आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री साहेब आपले कुठं असतात? पंढरपूरला असतात. तर त्या दिवशी माझा विचार चाललाय जलपुरुष हा एक आपल्याकडं पुरस्कार त्या दिवशी देण्याचा विचार माझा चाललाय आणि तो पुरस्कार करकम पोलीस स्टेशनलाच मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही आता काय काम करायचंय म्हणजे मला कुंजीर साहेबाला बघायचंय की जलपुरुष म्हणूनच साहेब पुरस्कार स्वीकारतात आणि सगळे आपले कर्मचारी त्यांच्या भोवताली आहेत आणि रोटरी त्याच्यासोबत असेल. तर हे जर आपण राबवलं आता त्याची चांगली हे पण चाललेली आहे. आणि मी परत सांगतोय की तुम्ही करकम पोलीस स्टेशन अंतर्गतच केलेल्या कामाची गणती होणार नाही. तर कुंजीर साहेबांनी त्यांच्या घरी जरी प्रकल्प राबवला तरी तो प्रकल्प तुमच्याच खात्यात येणार आहे. म्हणजे उद्या रोटरी अध्यक्षांनी पूर्ण तालुक्यात जिल्ह्यात राबवला की कुठे येणार आहे? करकमच्याच येणार आहे. म्हणजे तुमची संख्या या निमित्तानं वाढणार आहे. तर अशा पद्धतीने हा आपल्याला कार्यक्रम करायचा आता. आणि मी या मिशन विकसित गाव अभियान असेल किंवा जलतारा प्रकल्प असेल या प्रकल्पाचा समन्वयक म्हणून आज तुमच्याशी संवाद साधतोय. आणि दुसरा मुद्दा महत्त्वाचा, आता सरांनी सांगितलं की ऑर्गॅनिक फार्मिंग संदर्भातलं या जूनमध्ये आपण मला रोटरीयांचं सगळ्याला अवगत करायचं आहे. आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक स्कीम राबवतोय आपल्या करकमच्या माध्यमातून. तो प्रकल्प आहे आपल्याकडं निर्यातक्षम केळी क्लस्टर. हा पहिला मुद्दा. तुम्ही मला शेतकरी द्या, निर्यात करून जबाबदारी माझी. ओके, तुम्ही मला द्राक्ष शेतकरी द्या, निर्यात करून द्यायची जबाबदारी माझी. आणि त्यासाठी लागणारा इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उभा राहिला आता साहेबांच्या माध्यमातून. एवढा मोठा इन्फ्रास्ट्रक्चर जर आपण त्याचा व्यवस्थित वापर केला तर आपल्याला खूप मोठी काही अचिव्हमेंट करता येईल. एकरी 11,000 रुपये खर्चामध्ये मी 100 टन ऊस उत्पादन काढून द्यायला तयार आहे कुठल्याही कोर्टात ॲग्रीमेंट करून. तर असे 3-4 प्रोजेक्ट आता माझी मिटिंग आहे आता फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या लोकांसोबत. सगळं माझं चीट तयार आहे. आज आमच्या दोघांची चर्चा होईल, मंडळांची चर्चा होईल. कुठले विषय प्रायोरिटीने राबवायचे, शेतकरी कशाला मदत करतील, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही अभ्यास करू. आणि 5 आणि 6 जूनला तिथं राज्यस्तरीय मोठं अधिवेशन होईल आणि त्या अधिवेशनापासून आपण या कामाला सुरुवात करतोय. म्हणजे कृषी संदर्भातलं आपलं पाणी आडवा पाणी जिरवा असेल किंवा पाण्याचा प्रकल्प असेल किंवा शेतीचा प्रकल्प असेल, त्याच्या वितरणाचा असेल, वितरणासंदर्भात सुद्धा मला सांगायला आनंद वाटतोय आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी तयार केलेला त्याच्या शेतातला माल आत्ता मी पोलीस अमृतम ब्रँडनी विक्री करतोय. आत्ता परवा दिवशी 3 टन ज्वारी मी विकली पोलीस अमृतम नावाने. ओके, तर अशा पद्धतीचं काम आपल्याला भविष्यात करायचं आहे. नो डाऊट. आता मी सरांची चर्चा करत होतो, काल पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनला गेलो होतो. एका अधिकाऱ्याकडं 35 गुन्हे पेंटिंग म्हणजे तपासायला आहेत. त्यामुळं निश्चित तुमच्यावरती ताण आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच्यातून थोडा बहुत तुम्ही जेवढा वेळ काढता येईल तेवढा काढा आणि जिथं गरज असेल तिथंच तुम्हाला आम्ही पाचारण करू. उर्वरित वेळेत आम्ही सगळे आपण हे सगळं कार्य पार पडू अशा प्रकारचं या ठिकाणी माझं वक्तव्य करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट हेड माननीय रुग्णाजी जाधव साहेब ते आपले मनोगत व्यक्त करतील आणि आभारही शेवटी मानतील. रोटरी क्लब ऑफ करकम आणि करकम पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जलतारा प्रकल्पाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आपल्या करकम पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सन्माननीय कुंजीर साहेब, माझे सहकारी नानासाहेब कदम साहेब, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष श्रीमान शिंदे साहेब,
करकम रोटरी क्लबचे अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर मोरे साहेब आणि आमचे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मानेसाहेब, राजाभाऊ, अनिल आणि उपस्थित सर्व पोलीस परिवारातले आमचे कर्मचारी व शेतकरी बांधव, आज हा प्रकल्प आपले आदरणीय कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक सन्माननीय अतुलचंद्र कुलकर्णी साहेब यांनी जो राबवलेला आहे. पोलीस एक अशी गोष्ट आहे, तर मी पण पोलीस सेवेमध्येच 39 वर्ष सेवा केलेली आहे आणि 39 वर्ष नानासाहेब माझे बॅचमेटच आहेत. आम्ही दोघे पण, मी चाकणला इन्चार्ज असताना आळंदी माझ्याकडे त्यावेळेस आउटपोस्ट होतं आणि परत आळंदी पोलीस स्टेशन झालं आणि नानासाहेब तिथे इन्चार्ज आले. नानासाहेबाचं कर्तृत्व असं आहे की पोलीस म्हणून त्यांनी कधी काम केलेलं नाही, पण समाजामध्ये फिरून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रवचन कीर्तन करायचे. आणि आदरणीय नांगरे पाटील साहेब आमचे SP होते आणि त्यांनी सांगितले की नानासाहेबालाच आपण आळंदीला देऊ. आळंदीला देण्यानंतर कुंजे साहेब तिथं एक असं चांगला उपक्रम राबवला की आळंदी जसं आमचे प्रस्थान सोहळा असेल किंवा आमची कार्तिक वारी असेल, त्या वारीला जसं इथं आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये येतात आषाढी वारीला, पण तिकडे कार्तिक वारीला नाही म्हटलं तर 6 लाख लोक असतात. हो. आणि त्या ठिकाणी मग त्यांनी एक नवीन प्रथा सुरू केली की बाबा जे विनेकरी आहेत ते विनेकऱ्यांचा सत्कार करायचा. 450 जिल्हे असायच्या, त्यांचे विनेकर सत्कार करायचा. तर त्यांनी एक नवीन संकल्पना सुरू केली आणि तो इतका प्रकल्प चांगला राबवला गेला की प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यामध्ये आम्ही एक कार्ड ठेवलं की ती हरवायची. बऱ्याच लांबून लोक आलेले असायचे पूर्ण भारतातून, आणि मग दिसलं ते फक्त कार्ड बघायचं आणि ते कार्ड कुठल्या दिंडीमध्ये दिंडी क्रमांक, त्याचं दिंडी प्रमुख कोण आहे आणि कुठल्या गावचे आहे आणि त्याचा फोन नंबर, आणि आम्ही एक कर्मचारी त्यांना दत्तक दिला होता. त्याच्यामुळं कुठलाही माणूस हरवत नव्हता त्या ठिकाणी. एक चांगली कल्पना नानासाहेबांनी त्यावेळेस राबवलेली आहे. तसंच आपल्या आदरणीय SP साहेबांनी एक अतिशय सुंदर असा जलतारा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये राबवत आहेत. त्याला आपण सगळ्यांनी मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे, लोकांमध्ये आपण प्रबोधन केलं पाहिजे. मी तुम्हाला माझं मोठेपणा सांगत नाही, मी आत्ताच कुंजे साहेबांनी सांगितलं की आपल्या ग्रामीण भागातले तंटे हे शेतावरनं, बांधावरनं, हद्दी खुणावरनं, रस्त्यावरनं, वाटपावरनं असतात. सगळे दिवाणीबाबत जास्त असतात, फौजदारी फार कमी असतात. आणि हे तंटेच मिटवायचे म्हणल्यानंतर ते चंद्रकांत दळवी साहेब होते, त्यावेळेस ते तंटामुक्तचे ते फाउंडर होते आणि ते RR पाटील साहेबांच्या जवळचे होते PS. आम्ही त्यांना विनंती केली कलेक्टर साहेब या नात्याने की साहेब म्हणलं आम्हाला जे तंटे आहेत ते सगळे दिवाणी स्वरूपाचे आहेत, ते महसूलकडे बास पेंडिंग आहेत, JMFCकडे आहेत, सेशन कोर्टाकडे आहेत, हायकोर्टकडे आहेत, सुप्रीमला आहेत. तर असे तंटे मिटवण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा तुम्ही जर सहकार्य केलं तर आपण मोजणीच करून घेऊ. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी अख्खा आंबेगाव तालुका, तुम्ही आज बी विचारा, पूर्ण मी तालुका फुकट मोजून दिला शासनाकडून पोलीस खात्याच्या माध्यमातून. आणि मग ते सगळे तंटे आम्ही कलेक्शन केले, फौजदारी, दिवाणी, महसुली, इतर, आणि मग ती 750 तंटे आम्हाला निघाले. त्यातले मग आम्ही जे कोर्टात चालू आहेत त्यांना आम्ही लोक अदालत भरवायचो. तिथं चिपा म्हणून डिस्ट्रिक्ट जज होते, त्यांना विनंती करायचो. त्यांनी 10 केसेससाठी त्यांनी लोक अदालत भरवले आणि ते तंटे आम्ही मिटवून टाकले. म्हणजे 450 तंटे आम्ही असे मिटवले. त्याच्यामुळे त्या तालुक्याला मी जवळजवळ 1,16,00,000 रुपये आणले. आता ती संकल्पना किती चालू आहे मला हे आत्ता माहीत नाही, पण त्यावेळेस आम्ही एवढे चांगल्या पद्धतीने आपण पोलिसाचं एक काम आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. पोलीस एक फार मोठा दुवा आहे आपल्या समाजामधला, आणि ही समाज आणि पोलिसामधला जो अंतर आहे, दरी आहे, ते थोडंसं कमी करायचा प्रयत्न आपण या माध्यमातून करायला पाहिजे. तर माननीय SP साहेबांनी हा अतिशय चांगला जलताराचा प्रकल्प सुरू केलेला आहे. आत्ताच नानासाहेबांनी सांगितले म्हणून आपला करकम पोलीस स्टेशनचे साहेबांनाच मी सुद्धा त्याच साहेबांचं माझी तीच चर्चा झाली की माननीय CM साहेबांकडून आपण साहेबांचंच या जिल्ह्यामध्ये आपल्याला कसं पुरस्कार मिळेल आणि आपलं नाव कसं उज्ज्वल होईल आणि जिल्ह्याचं नाव सुद्धा कसं मोठं होईल हे आपण सर्व पाहू. आज एवढ्या संख्येने आपण सर्वजण इथं उपस्थित झालात. हा कार्यक्रम आपण आपल्या सगळ्याच्या सहकार्याचं आपण केलेला आहे. तर हे फार छोटं आहे, फार खर्च पण नाही आहे त्याला, ते कुठेही घरामध्ये राबवू शकतो. आता मी हे 50 खड्डे मी घेणार आहेत माझ्या या शेतामध्ये. मला झाडाची आवड आहे, तुम्हालाही माहिती आहे. इथं आता 2,500 झाडं आहेत सर, सगळ्या फळाचे झाड आहेत. कुठलेही फळ तुम्ही खा, कुठलेही फळ मी विकत नाही. आता इथं बसले सगळे साक्षीदार आहेत. इथं टेम्पो चक्कू निघतोय, महिला येतात, घेतात, सगळं करतात. मी जरी पुण्यात राहायला असलो तरी माझं इथं जीव आहे, कारण माझी नाळ इथं पुरलेली आहे काळ्या मातीत. त्यामुळे ह्या गावाचं काहीतरी आपण नातं लागतो या भावनेतून आम्ही काम करतो.
हे रोटरीचं माध्यम त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. तर आपण सर्वजण एक चांगल्या कामाला आपण गती देऊया. आपण सर्व भविष्यामध्ये सगळे शेतकरीच आहोत जे बसलेले आहेत. कुणाला नाही की शेती नाही असं कोणीच नाही याच्यामध्ये. तर आपण एक चांगला उपक्रम राबवलात. ह्या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित झालात. मी कुंजीर साहेबांचे संपूर्ण आपल्या पोलीस परिवाराचं मी अंतःकरणापासून आभार मानतो. आमच्या रोटरीचे असतील, पोलीस पाटील असेल, गावकरी असेल, शेतकरी असेल, तर हे सगळ्याच्या मी रोटरीच्या क्लब या नात्याने मी आपल्या सर्वांचा आभार मानतो. आणि आजच आम्ही आमचे धनंजय गुळमेंना रोटरीचं एक नवीन सदस्य म्हणून अतिशय सुंदर त्यांचं काम आहे, त्यांना आम्ही सामील करून घेतो. कारण परवाच मी आता जरी रिटायर झालो तर परवा मी बेंगलोर आणि म्हैसूरला आम्ही ह्या फॉर्मल प्रोड्युसर कंपनीच्या मार्फतीने गेलो होतो. तिथे राज्य शासनाचे सगळे शास्त्रज्ञ बसलेले आहेत. 1200 एकर जमीन आहेत. मी धनंजय LM साहेब आम्ही सगळे गेलो होतो शेतकरी. अजून कुणी येणार असेल तर भविष्यामध्ये सुद्धा जैविक शेती कशी करायची त्यासाठी आपण जाणार आहोत. तिथं जवळजवळ आंबा 3300 कोटीचा आंबा विकला जातो त्या ठिकाणी भारतामध्ये 3300 कोटीचा. तर आपण जलतारा प्रकल्पाच्या अनुषंगाने कार्यक्रम आयोजित केला होता रोटरी क्लब आणि करकममध्ये. करकममध्ये आहे. हो हो. आपले रिटायर्ड नानासाहेब. हा सर, सगळे आपले कर्मचारी पण हजर आहेत. हा सर, करकममध्ये रोटरीच्या माध्यमातून करतोय आणि रोटरीचे पूर्ण स्टेट हेड आणि त्यांचे इंटरनॅशनल हेड यांनी या कार्याची दखल घेऊन पूर्ण भारतामध्ये हा प्रकल्प राबवण्याचं ठरवलंय त्यांनी सर. हा हो हो सर. हां येस सर. सर, रघुनाथ जाधव म्हणून DYSP आहेत आता रिटायर्ड. तर त्यांचं हे गाव आहे. त्यांची फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे एक मोठी. इथे त्यांचा कोल्ड स्टोरेजचा प्रकल्प आहे. ते बोलतायत सर आपल्याशी. सर नमस्कार, जय हिंद सर. ते आज आम्ही सर्व गावातले शेतकरी आणि सर्व करकम पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आज जलतारा प्रकल्पाचा शुभारंभ केला सर. मोठ्या प्रमाणामध्ये गावकरी उपस्थित होते सर आणि सगळ्यांनी उत्साह दाखवला. आजच जवळजवळ माझ्या शेतामध्ये मी 50 जलतराचे मोठे खड्डे घेणार आहे, शोषखड्डे. त्याबरोबरच गावातले शेतकरी आणि सगळे बांधव हे पण आता खड्डे घ्यायला आजपासून सुरुवात करणार आहे सर. करकम पोलीस स्टेशन चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत आणि सहकार्य मिळते सर आणि मार्गदर्शन पण मिळते. आणि रोटरीच्या आणि करकम पोलीसच्या माध्यमातून जे समाजोपयोगी उपक्रम सुद्धा आम्ही भविष्यामध्ये राबवणार आहे सर. धन्यवाद सर. नमस्ते सर. रोटरी क्लब ऑफ करकमचा अध्यक्ष डॉक्टर मोरे. कार्यक्रम आज अरेंज केला. आपण थोडंफार मार्गदर्शन करावं. सर आपले ग्रामस्थ आहेत, त्यांना संबोधन थोडंसं. हो दिसतं. बोला सर. हो येतो.
फक्त नाश्ता फक्त द्या. तर या ठिकाणी हा कार्यक्रम संपलेला आहे. तर थोडासा अल्पोहार या ठिकाणी तिथंच आपल्याला बसा. मिळणार आहे. आणखी या काही ठिकाणी. तुमचे प्रश्न असतील कुणाला कर्मचाऱ्याचे काय असतील, विचारायचे ग्रामपंचायतचे असेल तर विचारा, आम्ही उत्तर देतो तुम्हाला. कोण शेतकरी असतील आता जे जलतारा प्रकल्प हे करकम पोलीस स्टेशन अंतर्गत आणि आमचे सर्व अधिकारी वर्ग सगळ्यात चांगला प्रकल्प आहे. आणि जे छोट्या छोट्या गोष्टी सांगितले तिने 5 बाय खड्डा आहे ते 100% त्याच्यामध्ये सक्सेस होण्यासाठी गोष्टी. कारण त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात ना, 5-5 खड्डे हे आपण साधी गोष्ट आहे. शेतामध्ये ज्यावेळेस आपली विहीर असते किंवा एखादा खड्डा असतो तर एखादं कॅनलचं पाणी येतं किंवा नदीचं पाणी येतं त्यावेळेस आपण खड्डे करून ठेवतो. तर ते खड्डे करून ठेवण्यापेक्षा म्हणजे जी खड्डे करतोय ते असे जर प्रकल्प केले तर त्यात किती तर लाखो लिटर पाणी बसते. त्याच्यासाठी एकदम चांगला आहे. आणि आता सर जे बोललेत एक्सपोर्ट होणार, डाळिंब असू द्या, केळी असू द्या, तर त्याच्यामधून सर आम्हाला एक म्हणायचं आहे, डाळिंबाचे 180+2 म्हणताय तुम्ही, अगदी बरोबर आहे. त्याचे जे एक्सपोर्ट होतोय माल 21 दिवसानं किंवा त्याचे काय फॉर्म असतात किंवा एक जर 1+2 सेकंड थर्ड झाला कसा एक्सपोर्ट ह्याच्यामध्ये आपण सॅम्पल नेता, ह्याच्यावरनं कसं नियोजन करायचं? आता ते आपण नंतर त्याच्यात तुम्हाला सगळा आराखडा देणार मी. तुमच्या डाळिंबाला लागवडीपासून किंवा आमच्यासोबत आलेल्या बहार धरण्यापासून ते निर्यात करेपर्यंत सगळं डे टू डे तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल अशी व्यवस्था करणार. आणि केळीची जी वाहन आहे तुम्ही हा, म्हणताय आता केळी ते भरपूर सगळं कसं आहे इथं नाही आता सांगता येणार. त्याच्यासाठी आपण 5 आणि 6 जूनला वेगळं हे मला काय म्हणायचं बरोबर म्हणताय, केळीची वाहन भरपूर आहे, ते सगळं सांगणार तुम्हाला. त्याच्यामध्ये जे काय ठराविक आहेत जैन म्हणा किंवा 200 क्वालिटी मग ते जर ठेवलं तर आपल्याला भरपूर फायदा होईल. तुम्ही चिंता करू नका, सगळं रेकॉर्ड माझ्याकडे आहे. फक्त आता आपल्याला एवढंच करायचं की याचं उद्घाटन हे झालं की ज्यावेळेस मी तुम्हाला सांगेन त्यावेळेस तुमचा फॉर्म आला पाहिजे की मला केळी क्लस्टरमध्ये यायचं आहे, मला आरा नवीन वरायटी लागवड करायची आहे, मला डाळिंब एक्सपोर्ट करायचं आहे. त्या दिवशी आम्ही तुम्हाला दत्तक घेऊ आणि तुम्हाला तिथून कारभार सगळा सुरू होईल आपला. येस 100%. तुमचं गाव कुठलं? बाबू गाव चालेल. ओके थँक्यू. ओके